नमस्कार शेतकरी बांधवांनो. कर्जमाफीबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा. या शेतकऱ्यांचे सातबारा कोरे होणार. बघा, आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी कर्जमाफीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. नेमकी काय आहे ही घोषणा आणि कोणत्या शेतकऱ्यांचे सातबारा कोरे होणार याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात नेमकं कोणत्या शेतकऱ्यांचे सातबारा कोरे होणार. बघा शेतकरी बांधवांनो, शेतकरी रात्रंदिवस शेतात राबतो तरीही कर्जाच्या विळख्यात अडकतो. व्याजावर व्याज वाढत गेल्याने अनेकदा शेतकरी टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार करतो. बघा शेतकरी बांधवांनो, आपला शेतकरी राजा रात्रंदिवस शेतात राबतो तरीही कर्जाच्या विळख्यामध्ये तो अडकलेला असतो आणि या व्याजावर व्याज वाढत गेल्याने अनेकदा आपल्या शेतकरी राजाला टोकाचं पाऊल उचलण्याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. अशा संकटाच्या वेळी सरकार शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही. फार्म हाऊस धारक किंवा धनदांडग्यांचा विचार न करता केवळ कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, संकटाच्या वेळी सरकार शेतकऱ्यांना एकटं सोडणार नाही आणि फार्म हाऊस धारक किंवा धनदांडग्या शेतकऱ्यांचा किंवा मोठ्या लोकांचा विचार न करता केवळ जे कष्टकरी आणि गोरगरीब शेतकरी आहेत अशासाठीच कर्जमाफीचा निर्णय हा घेतला जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन बावनकुळे यांनी केलेलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील येणेगूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. बावनकुळे यांच्या या विधानामुळे आगामी काळात महायुती सरकारकडून राज्यातील अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून याबाबत एबीपी माझाने वृत्त दिलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, धाराशिव जिल्ह्यातील येणेगूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत असताना बावनकुळे यांच्या विधानामुळे आगामी काळामध्ये महायुती सरकारकडून राज्यातील अल्पभूधारक गोरगरीब शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. पुढे बघा, ही कर्जमाफी नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार. बघा, आत्महत्यायुक्त महाराष्ट्र हेच ध्येय, आत्महत्या मुक्त महाराष्ट्र हेच ध्येय. पुढे म्हणाले की अनेक शेतकरी 40-40 वर्ष मातीत कष्ट करतात तरीही त्यांच्या पदरी कर्जच उरते. या गरीब शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचारही करू नये, यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. केवळ कर्जमाफीच नव्हे तर भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची वेळच येऊ नये या दृष्टीने शाश्वत धोरण राबवण्याचा सरकारचा मानस आहे. बघा, बावनकुळे साहेब काय म्हणाले की अनेक शेतकरी 40-40 वर्षे मातीत राबतात, कष्ट करतात तरीही त्यांच्या पदरी कर्जच उरते, म्हणजे त्यांना कर्ज घ्यावाच लागतं. या गरीब शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार करू नये यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहून कर्जमाफी तर करणारच आहे, परंतु भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची वेळ ही कधीच येऊ नये या दृष्टीने धोरण राबवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण एक विदारक वास्तव. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आणि राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हे शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत देशातील संवेदनशील राज्य राहिले आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा, धाराशिव, बीडसह या भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी आणि सावकारी किंवा बँकांच्या कर्जाचा वाढता डोंगर ही याची प्रमुख कारणे आहेत. मग शेतकरी बांधवांनो, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आहे एनसीआरबीच्या अहवालानुसार, आकडेवारीनुसार राज्य सरकार महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील राज्य आहे. प्रामुख्याने या शेतकरी बांधवांच्या आत्महत्या ज्या आहेत विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये, खास करून धाराशिव आणि बीड या 2 जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. आणि निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी आणि सावकारी बँकांच्या कर्जाचा वाढता डोंगर आणि दुष्काळ याचा कर्ज घेण्यामागचा कारण म्हणजे हेच कारण आहे की सतत नापिकी आणि ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ या दुष्काळांमुळे शेतकरी वारंवार कर्जबाजारी झाल्याचं आपल्याला दिसत आहे. त्यानंतर पुढे बघा, कर्जमाफीचे संभाव्य निकष, कोणाला लाभ मिळणार. बघा शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी जी होणार आहे ही कर्जमाफी नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, या कर्जमाफीचा लाभ नेमका कोणाला मिळणार हे बघा. बावनकुळे यांनी गरीब शेतकरी असा शब्द प्रयोग केल्यामुळे ज्यांच्याकडे 5 एकर पेक्षा कमी म्हणजे अल्पभूधारक जमीन आहे, ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी आहे, केवळ पीक कर्ज घेतलेल्यांना प्राधान्य मिळू शकते अशी शक्यता आहे. तर आयकर भरणारे शेतकरी, सरकारी नोकरीत असणारे प्रसिद्ध अधिकारी आणि ज्यांच्याकडे आलिशान बंगले किंवा फार्म हाऊस आहेत त्यांना यातून वगळण्याची शक्यता आहे.
बघा शेतकरी बांधवांनो, बावनकुळे यांनी काय म्हटलंय की गरीब शेतकरी असा शब्दप्रयोग त्यांनी केल्यामुळं 5 एकर पेक्षा कमी म्हणजेच अल्पभूधारक शेतकरी जे आहेत, अल्पभूधारक शेतकरी ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादापेक्षा कमी आहे, केवळ पीक कर्ज घेतलेल्यांना प्राधान्य मिळू शकते अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. तर हे कर्जमाफी कोणाला मिळणार नाही. बघा, जे आयकर भरणारे शेतकरी, सरकारी नोकरीत असणारे प्रसिद्ध अधिकारी आणि ज्यांच्याकडे आलिशान बंगले किंवा फार्म हाऊस आहेत, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीमधून वगळल्या जाण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे बांधवांनो. पुढे बघा, महायुती सरकारनं यापूर्वीही नमो शेतकरी महासन्मान निधी आणि 1 रुपयात पीक विमा यासारख्या योजनांमधून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. बावनकुळे यांच्या विधानावरून हे स्पष्ट होते की सरकार आता केवळ तात्पुरती मदत न करता शेतकऱ्यांच्या डोक्यावरील व्याजाचा बोजा कायमचा उतरवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. आगामी निवडणुकांचा विचार करता हा निर्णय ग्रामीण व्यवस्थेला उभारी देणारा ठरू शकतो. बघा शेतकरी बांधवांनो, महायुती सरकारनं यापूर्वीही नमो शेतकरी महासन्मान निधी आणि 1 रुपयात पीक विमा यांसारख्या योजनांमधून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि बावनकुळे ज्या विधान केलेलं आहे त्या विधानामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सरकार आता केवळ तात्पुरती मदत न करता शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बोजा म्हणजेच कायमचा त्यांचा कर्ज हे माफ केलं जाणार आहे. म्हणजे संपूर्ण कर्ज त्यांचं हे माफ केलं जाणार आहे आणि संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे असं त्यांनी या भाषणामध्ये वक्तव्य केलेलं आहे. आगामी निवडणुकांचा विचार करता हा निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारा ठरू शकतो. म्हणजे जर त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि कर्जमाफी ही कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितल्यामुळेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला हा निर्णय उभारी देणारा ठरू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला कर्जमाफीविषयी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.